8 ऑगस्ट 2024 रोजी रात्री संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला आग लागली होती आणि संपूर्ण नाट्यगृह आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलं। त्यानंतर राज्य शासन, स्थानिक खासदार, आमदार आणि कलाकारांच्या सहकार्यातून नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीला सुरुवात झाली आहे। बांधकामाची सुरुवात झाली खरी, मात्र बांधकाम ठेका घेतलेल्या स्टकवेल कंपनीचे अधिकारी आणि महापालिकेचे अभियंता यांच्यात समन्वयाचा अभाव असल्यानं बांधकामात अनेक चुका झालेत। नाट्यगृहाच्या छताची उंची कमी असल्यानं बाल्कनीतील आसन क्षमतेवर परिणाम होणार असल्याचं प्रसाद जमदग्नी, रोहन घोरपडे, किरण चव्हाण, सुनील घोरपडे आदी रंगकर्मींच्या निदर्शनास आलंय। रंगकर्मींनी तात्काळ महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना कामातील त्रुटींबाबत निवेदन देऊन बैठक घेण्यास सांगितलंय। बांधकाम आराखड्यात चुका न करता नाट्यगृहाचं बांधकाम दर्जेदार करून लवकरात लवकर नाट्यगृह खुलं करून द्यावं अशी मागणी रंगकर्मींनी केली आहे। रंगकर्मी या नात्याने आम्ही सातत्याने या कामावर लक्ष ठेवून असतो आणि त्यानंतर जेव्हा मुख्य नाट्यगृहाच्या इमारतीचं रूफिंगचं काम चालू झालं त्यानंतर रंगकर्मींच्या आमच्या असं लक्षात आलं की वरच्या बाजूला जे अँगल बसवण्यात आलेले आहेत ते चुकीच्या पद्धतीनं बसवलेत। चुकीच्या म्हणजे तो शेवटचा जो अँगल होता त्या अँगलची खालची उंची जर विचारात घेतली तर त्या उंचीच्या खाली येणारं फॉल सिलिंग विचारात घेतलं तर कमीत कमी 50 ते 60 खुर्च्या तिथं बसू शकणार नव्हत्या। आमचं यानंतर हे म्हणणं होतं की हे जर आमच्यासारख्या की आम्ही नॉन टेक्निकल लोक आहोत आमच्या लक्षात येतं तर महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत, सुपरवायझर आहेत, त्यांच्या ही गोष्ट का लक्षात आली नाही? ही चूक कन्सल्टंटची आहे, ही चूक कॉन्ट्रॅक्टर आहे का महानगरपालिकेनं नीट सुपरविजन केलं नाही यांची आहे? या संदर्भात पुन्हा एकदा आम्ही प्रशासनाला निवेदन दिलं की या गोष्टीसाठी सर्वांची एकत्रित मीटिंग होणं गरजेचं आहे आणि त्यानुसार काल इथं केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये या पद्धतीची एक मीटिंग झाली। 3 दिवसापूर्वी अगोदर पण एक मीटिंग झाली आणि ती चूक सगळ्यांच्या आम्ही लक्षात आणून दिल्यानंतर आत्ता त्या पद्धतीनं त्याची पूर्ण दुरुस्ती केलेली तुम्हाला दिसेल। पण हे आम्ही जर लक्ष दिलं नसतं तर कदाचित हे खूप मोठ्या प्रमाणात पुढं काम गेलं असतं आणि मग त्यानंतर ही जी चूक आहे ही परत आपल्याला दुरुस्तच करता आली नसती। कोल्हापूरला मोठ्या आसनक्षमतेच्या नाट्यगृहाची गरज असून महापालिका आणि राज्य सरकारनं याची उभारणी करावी अशी मागणीसुद्धा कलाकारांनी केली आहे। कोल्हापूर जसं वाढत चाललेलं आहे तसं कोल्हापूरला आणखीन एका मोठ्या आसनक्षमतेचं नाट्यगृहाची खरं म्हणजे गरज आहे। दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की शाहू महाराजांनी 125 वर्षापूर्वी हे नाट्यगृह बांधलं होतं, पण या 125 वर्षामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याने अशी इच्छा पण प्रदर्शित केली नाही आणि जरी केली तरी ती पूर्णत्वास नेऊ शकले नाहीत की एक नवीन नाट्यगृह कोल्हापुरातील रंगकर्मींसाठी असावं। पण आता यानंतर आमची पुढची मागणी नक्की अशी असेल की कोल्हापूरमध्ये असंख्य अशा जागा आहेत ज्या शासनाच्या आहेत, त्या जागेमध्ये लवकरात लवकर किमान 2500 क्षमतेचं एक मोठं नाट्यगृह महानगरपालिका आणि राज्य शासन यांनी उभारावं आणि त्यासाठी आमची प्रयत्न चालू आहेत।